तर पश्चिम बंगाल निवडणुकीच्या या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। सलग 3 वेळा सत्तेत आलेल्या ममता बॅनर्जींच्या हाती पुन्हा सत्ता येणार की सत्ता पालट होणार याकडे लक्ष असेल। तर मुंबईत सत्ता बाजार तेजीत आलाय। पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर अटळ असा सत्ते बाजाराचा कल आहे। तमिळनाडूत द्रमुक, आसाममध्ये भाजपला सत्ते बाजाराचा कौल दिलाय आणि त्यामुळे मुंबईचा सत्ता बाजारही एक्झिट पोल सारखाच कौल देतोय। तर यंदा पश्चिम बंगालमध्ये सत्ता पालट होईल असा सत्ता बाजाराचा अंदाज आहे। आसाममध्ये मात्र भाजपची सत्ता राहील आणि तिकडे तमिळनाडूतही द्रमुकची सत्ता राहील असाही अंदाज सत्ता बाजारात वर्तवला जातोय। तर मुंबईच्या सत्ते बाजारात ताजे भाव आणि अंदाज नेमका काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। तर सट्टा बाजार काय म्हणतोय आपण पाहतोय। पश्चिम बंगालमध्ये एकूण जागा आहेत 294, भाजपला 175 ते 185 जागा मिळतील आणि तृणमूलला 127 ते 132 जागांवर समाधान मानावं लागेल असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे। तर तमिळनाडूत खरं तर सत्ताधाऱ्यांना कधीच सत्ता मिळत नाही, पण यावेळी हा ट्रेंड बदलणार असं दिसतंय। सत्ताधारी द्रमुकला एक्झिट पोलच नव्हे तर सत्ता बाजार सुद्धा सॅल्यूट ठोकताना दिसतोय। तर तमिळनाडूमध्ये एकूण जागा आहेत 234, द्रमुकला 145 ते 155 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर अण्णा द्रमुकला 45 ते 65 जागांवर समाधान मानावं लागेल, तर टीव्हीकेला 7 ते 9 जागा मिळतील असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे। आसाममध्ये हिमंत बिस्वा सर्वांचा करिश्मा कायम दिसतोय, म्हणजेच भाजप आसाममध्ये हॅट्रिक करेल असं मुंबईचा सट्टा बाजार सुद्धा म्हणतोय। स्पष्ट बहुमत ते 1/3 बहुमत असाही सट्टे बाजाराचा कौल दिसतोय। तर आसाममध्ये एकूण जागा आहेत 126, भाजपला 85 ते 92 जागा मिळतील आणि काँग्रेसला 34 ते 38 जागांवर समाधान मानावं लागेल असा सट्टे बाजाराचा अंदाज आहे।